हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 23वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता वितरण सुरू झालेलं का? याचं उत्तर आहे नाही म्हणजे नाही. लाडक्या बहिणींनो, जी-आर येऊन ऑलमोस्ट 4 दिवस झाले आहेत. 10 जून रोजी मे महिन्याचा म्हणजे 23वा हप्त्याचा काय आला होता? जी-आर आला होता आणि 4 दिवस उलटून गेले तरी सुद्धा आपल्या अकाउंटला वितरण जमा झालेले नाही आहे. यामध्येच एक आनंदाची बातमी आली आहे आणि एक दुःखाची बातमी आली आहे. कारण लाडक्या बहिणींनो, ज्याही बहिणींना जर सरकारी म्हणजे कोणतं केंद्र सरकारच्या एखाद्या योजनेचा जर फायदा घेत असेल तर त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणं बंद होणार आहे. तर तुमच्यापैकी कोणी अशा बहिणी आहे का ज्यांना केंद्र सरकारकडनं काही महिन्याला म्हणजे महिन्यामध्ये 1500 रुपये मिळतात, 1250 रुपये मिळतात, काहीतरी जर मिळत असेल तर तुम्हाला राज्य सरकारची ही जी लाडकी बहीण योजना आहे याचा लाभ पुढे भेटणार नाहीये. सोबतच लाडक्या बहिणींनो, आता वितरण कधी होऊ शकते याबद्दल सगळी सखोल माहिती तुम्हाला देणार आहे. बघा, 10 जूनला काय आला होता? महाराष्ट्र सरकारचा लाडकी बहीण योजनेसंबंधीचा जी-आर प्रसिद्ध झाला होता 10 तारखेला. आणि आज जर बघितलं असेल लाडक्या बहिणींनो, किती तारीख आहे? 14 तारीख आहे. म्हणजे 11, 12, 13 या 3 दिवसांमध्ये पैसे वितरित व्हायला हवे होते, पण अजूनही पैसे वितरित झालेले नाहीये. तर बेसिकली लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघायला गेलं असेल तर 15 तारखेनंतरच आपल्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकतात. म्हणजे उद्यापासून तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होऊ शकतात. पण सरकारकडे एवढीच एक मागणी आहे की लवकरात लवकर सरकारने वितरण सुरू करावे. कारण अनेक लाडक्या बहिणींना या पैशामधून आपला जो उदरनिर्वाह चालवायचा असतो, आपल्या मुलांची जी शाळा सुरू होणार आहे याबद्दल त्यांना बुक्स घ्यायचे असतील, त्यानंतर बॅग्स घ्यायचे असतील किंवा आरोग्यासंबंधी काही इश्यू असतील, तर त्यांना ते करताना अडी-अडचणीला जावं लागतं. कोणी बहिणी कर्ज घेतात. मग त्यांची जे कर्जाची परतफेड कशी करणार आहे, यासाठी सरकारने जी-आर आल्यानंतर लगेचच लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे क्रेडिट करायला पाहिजे. एवढीच माझी मागणी आहे. तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहिणी? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच एक तुम्हाला न्यूज दाखवायची होती. कोणाला मिळतो योजनेचा लाभ? अत्यंत महत्वाची आहे, अत्यंत महत्वाची. योजनेचा लाभ मिळण्यासाठी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे. एखाद्या कुटुंबातील व्यक्ती इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत असेल, तर त्या कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाही. एखाद्या कुटुंबात सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक असल्यास कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. महिला राज्य किंवा केंद्र सरकारच्या एखाद्या योजनेच्या माध्यमातून महिन्याला ₹1250 लाभ घेत असेल, तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नसल्याचेही सरकारने स्पष्ट केलेले आहे. हीच माहिती मी तुम्हाला आता दिली आहे, की जर तुम्ही राज्य आणि केंद्र सरकारच्या एखाद्या कोणत्यातरी स्कीममध्ये 1250 किंवा त्यापेक्षा जास्त लाभ घेत असाल, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार नाही म्हणजे नाही. तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडक्या बहिणीनो, तुम्हाला व तुमच्यापैकी कोणाला असं कधी तुम्ही 1250च्या वरती लाभ घेतायत का? आधार बँक खात्याशी लिंक असलेल्या सर्व पात्र महिलांना उद्या ₹1500 देण्यास सुरुवात होईल. उद्या डायरेक्टच मेन्शन केला इथे लाडक्या बहिणींनो, उद्याला सुरुवात होईल म्हणजे सोमवारी. आज रविवार आहे. आज कोणत्याही प्रकारचं वितरण होणार नाहीये. 15, 16, 17 या 3 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होतील. आधार कार्ड बँकेशी लिंक नसलेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही. म्हणून तुम्ही एकदा तुमचं चेक करून घ्या. डी जे आपण म्हणतो ना, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, हे ऍक्टिव्ह आहे का एकदा चेक करा. आधार तुमचं संलग्न आहे का बँक खात्याशी एकदा चेक करून घ्या आणि त्याच्या माध्यमातूनच तुमच्या अकाउंटला पैसे वितरित व्हायला सुरुवात होणार आहे उद्यापासून. लाडक्या बहिणींनो, तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना 22वा हप्ता आणि 21वा हप्ता भेटलेला आहे? त्याच बहिणींना आता हा 23वा हप्ता भेटलेला आहे. तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना 21 आणि 22वा हप्ता भेटलेला आहे. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री